गुड मॉर्निंग इंडिया. आपल्यासमोर आली सुंदर गोष्ट. एका गावात एक कुंभार राहत होता आणि तिथे मग एक कावळा आला. कावळा काव काव करू लागला. कुंभाराला खूप राग आला. त्यांनी चिखल उचलला आणि कावळ्याला जोरात फेकला. तितक्यात तिथे कोकिळा आली. कोकिळा म्हणू लागली, कुहू 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 कुहू. मग मात्र कुंभार त्याच्या बायकोला बोलला, अगं कोकिळा आली, आपलं तर आज भाग्यच उजडलं. तिला काहीतरी गोड गोड खायला आण. मग त्यांनी खोबऱ्याच्या वड्या द्राक्षे तिला खायला दिले. ते खात होती. कावळ्याला म्हटलं, राग आला. कावळा तिथं आला, म्हणला, काय गं कोकिळे, बघ तुझा किती लाड करतात आणि माझ्या ह्या कर्कश आवाजामुळे ना कोणी सुद्धा जवळ येऊ देत नाही. मला तुझं रंगरूप हवंय. ते मी पण वैतागली. मला पण हे गोड आवाजाने मला खायला देतात, पण मला कायम कोंडून ठेवतात पिंजऱ्यात. मग दोघं मिळून साधू महाराजाकडे गेले. त्या साधूंना सांगितलं की आमचं रूप आम्हाला एक्सचेंज करून द्या. मग त्यांनी काय केलं, कोकिळेला कावळा केलं, कावळ्याला कोकिळा केलं. मग परत ते त्या कुंभाराच्या दारात आले आणि मग आता कावळा कोकिळा झाला. कुहू कुहू करून कुहू 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 कुहू. मग काय कुंभाराने त्याला मस्त खायला दिलं आणि कावळा खातच होता. वाह! काय मज्जा आहे, किती छान खायला भेटतं. तितक्यात एका शिकाऱ्याने जाळ टाकला आणि त्याला पकडलं आणि पिंजऱ्यात टाकलं. तितक्यात कोकिळा आली. आता ती कावळा झाली होती. काव, 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 काव. मग ह्याने चिखलाचा गोळा घेतला आणि मारला. त्याच्या पंखाला दुखापत झाली, तरी कसतरी उडून एका झाडावर बसली आणि तिथंच ह्याला त्या शिकाऱ्याने कोंडून ठेवलं होतं. आणि मग ती दोघं ती परत आली त्याच्या म्हणले, "कावळे दादा, आता काय करायचं?" म्हटलं, "मला इथून बाहेर काढ. मला नाही आवडत असं. मला पिंजऱ्यात कोंडून ठेवले. मला उडायचंय आकाशात." मग कोकिळा बोलले, "हो ना, मला पण खूप लागलं. मला पण माझंच पहिलं रूप हवंय. मला नको तुझं रूप." आणि मग आता काय करायचं? तिने सगळे तिचे मित्र बोलवले आणि मग त्या माणसाला चोंचा वगैरे मारल्या. तिने पटकन त्या पिंजऱ्याचं दार उघडलं आणि कावळ्याला सोडून दिलं. मग दोघं साधू महाराजांकडे गेलं आणि परत सांगितलं, की "आमची रूपं आम्हाला द्या." आणि मग परत साधू महाराजांनी कावळ्याला कावळा बनवलं आणि कोकिळेला कोकिळा बनवलं आणि सांगितलं. आणि हे दोघं पण म्हणले, "आम्हाला कावळा." मग साधू महाराज म्हणले, "म्हणूनच जे देवाने जे रूप दिलं, रंग दिलं, त्याचा अभिमान बाळगायचा. कधी कोणाची बरोबरी करायची नाही." सो थँक यू.